सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सव व्याख्यानमाला उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेतील 25वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत विद्यार्थी माननीय श्री संजयजी कुलकर्णी यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थेचे कार्यवाह, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष, संस्थेच्या शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य, मुख्याध्यापक, संस्थेचे सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी, ऑनलाईन माध्यमातून उपस्थित सर्व संस्था व शाळेचे आजी माजी विद्यार्थी व हितचिंतक, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय श्री संजयजी कुलकर्णी सर यांचे मूळ गाव नाशिक, ते पेठे विद्यालयाच्या 1982च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यांनी मास्टर इन वेलफेअर पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले आहे. 1989 ते 1993 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी पूर्ण वेळ काम केलेले आहे. 10 वर्ष मिझोरम व त्रिपुरा या राज्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी काम केलेले आहे. 10 वर्ष महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते सध्या पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री कार्य करत आहेत. महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातही त्यांचा प्रवास सुरूच असतो. अखिल भारतीय सहश्रद्धा जागरण याचे ते प्रमुख आहेत. त्यांचं विशेष म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांबरोबरच पूर्वेकडे असणारी खासी आणि पश्चिम बंगाली भाषांवरती त्यांचं मोठं असं प्रभुत्व आपल्याला बघायला मिळतं. जनजाती क्रांती कारकांच्या जीवनावरती त्यांचा गाढा असा अभ्यासही आहे. त्याचप्रमाणे जनजाती कल्याणासाठी शैक्षणिक, त्याचप्रमाणे क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. असे बहुआयामी, तेजस्वी, ओजस्वी, आदर्श व्यक्तिमत्व, उत्कृष्ट वक्ते असलेले आदरणीय श्री संजयजी कुलकर्णी यांचा शाळेला नितांत अभिमान वाटतो. आजचे प्रमुख अतिथी संजयजी कुलकर्णी सर आपणासी ईशान्येकडील भारत या विषयावर संवाद साधणार आहे. माननीय संजयजी कुलकर्णी सर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. नमस्कार. 1982च्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि त्यावेळी ज्यांनी मला शिकवलं असे आपलेही सगळ्यांचे आणि माझे गुरुवर्य माननीय वाड सर याच्या कार्यक्रमात माझ्या बरोबर उपस्थित आहेत, याचा मला विलक्षण आनंद होतोय. त्याशिवाय पेठे हायस्कूल आणि या रंगूबाई जुन्नरे शाळेचेही माननीय गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांनाच मी प्रणाम करतो. स्वाभाविकपणानं आल्यानंतर माझ्या शाळेत मी आता या ठिकाणी नाही, परंतु माझ्या संस्थेच्या एका शाळेमध्ये उपस्थित झालोय आणि स्वाभाविकपणानं जी 5 वर्ष मी आपल्या शाळेमध्ये काढली त्याच्या अनेक आठवणी यावेळी दाटून येत आहेत. मला आता कुठले तरी सर म्हणाले की कितीही एखादा व्यक्ती वयानं किंवा अन्य याच्यानं वाढला तरी सुद्धा स्वतःची शाळा तो विसरत नाही. तो स्वतःची शाळा विसरत नाही. याला ते वय जसं कारणीभूत असतं तसे त्यावेळी गुरुजनांचं लाभलेलं मार्गदर्शन, त्यांचा लाभलेला स्नेह हाही त्याला कारणीभूत असतो. आणि त्या अर्थानं या जन्मात तरी पेठे हायस्कूल माझ्या जीवनातनं, माझ्या भावविश्वातनं वगळणं मला शक्य नाही. त्या शाळेचा आणि त्या सगळ्या गुरुजनांचा मी सदैव ऋणी राहीन. कदाचित वाडसरांच्या आता लक्षात नसेल, परंतु त्याही वेळी मी 10वीत असताना जे काही मी सामाजिक काम करत असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असेल, तर त्याचं कौतुक वाडसरांनी अनेक वेळा त्यावेळी केलेलं मला आता माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मी असं नक्की मानतो की मला जे सामाजिक काम करण्याचा जो काही उत्साह वेळोवेळी मिळाला त्याच्यामध्ये वाडसरांचा वाटा नक्की आहे. आजचा जो माझा विषय तो ईशान्य भारतचा आहे.
माझ्या सुदैवानं मला ईशान्य भारतामध्ये अनेक वर्ष राहण्याचा योग आला. हा कालावधी ज्यावेळी मी राहिलो तो साधारण 94 नंतरचा 2005 पर्यंतचा असा तो कालावधी आहे. साधारणपणाने ईशान्य भारत असं म्हटलं तर त्याच्यामधली राज्य सगळ्यांना माहितीच आहे. एक रूढ शब्दप्रयोग असा आहे की तो सप्त भगिनींचा प्रदेश आहे. 7 स्टेट्स, 7 सिस्टर्स असं त्याला म्हणतात. आता टेक्निकली त्या 7 सिस्टर्स मध्ये सरकारने सिक्कीम पण ऍड केलंय, 8वं राज्य आहे. परंतु ट्रॅडिशनली हा 7 सिस्टर्स मध्ये प्रामुख्याने आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांचा जो प्रदेश होतो त्याला सप्तभगिनींचा प्रदेश असं त्याचं नाव आहे. माझ्या सुदैवानं मला नॉर्थ ईस्ट प्रचंड मोठा आहे, पण त्याच्या अजून एका कॉर्नरमध्ये म्हणजे मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये राहण्याचा योग आला. साधारणपणे नॉर्थ ईस्ट म्हणजे आसाम आणि नागालँडचा परिसर म्हटला की 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तिथं राहिल्यामुळे आणि इथला असल्यामुळे या प्रदेशाबद्दलचं एक फार मोठं अज्ञान सर्वसाधारणपणानं सगळ्यांच्या मध्ये. जे चौकस आहेत, चतुरस्त्र आहेत, ज्यांना काही ना काही वाचायचा आणि ज्ञान मिळवण्याची उत्सुकता असते, त्यांना कदाचित काही गोष्टींची माहिती आहे. परंतु सर्वसामान्यपणानं या प्रदेशांबद्दलची माहितीचा अभाव हा त्या ठिकाणी असणाऱ्या समस्येचा एक मुख्य पैलू आहे. अशांत प्रदेश असं वर्षानुवर्ष एका अर्थानं नकारात्मक पण बिरुदावली त्या प्रदेशानं मिळवली. त्या प्रदेशामधल्या बद्दल असं बोललं जातं की तिथले माणसं, तिथला समाज हा स्वतःला भारतीय मानत नाही. अर्थात 10 वर्षाच्या माझ्या वास्तव्यामध्ये ते अत्यंत खोटं ठरलं. परंतु असं पण काही उदाहरणं देता येतील की आपल्या इकडची माणसं त्यांना सुद्धा भारतीय मानत. याची 2 उदाहरणं मी आपल्याला सांगतो. मला ज्यावेळी असं सांगण्यात आलं की तू आता मिझोराम मध्ये जाऊन काम करायचंय, पहिल्यांदा जेव्हा मी नाशिकहून दादर गुवाहाटी एक्सप्रेसनं गुवाहाटीला जायला निघालो तेव्हा सिलिगुडीच्या पुढे एक स्टेशन लागतं जिथून आसाम सुरू होतो. त्या स्टेशनवर गाडी थांबली, छोटंसं स्टेशन होतं, आणि सैन्याचे जवान त्या गाडीत शिरले आणि त्यांनी सामानांचं चेकिंग सुरू केलं, तपासणी सुरू केली. कमी वेळामध्ये सगळ्यांच्या बॅगा चेक करायच्या असल्यामुळे ज्याला आपण थोडासा घिसाडघाईनं सगळे चेक करत होते. एक महिला त्या थोड्या माझ्याच बाजूच्या सीटवर बसल्या होत्या. त्या वारंवार त्या सैनिकांना सांगत होत्या की एवढा जोरात काढू नका सामान, त्याच्यामध्ये माझी पुस्तकं आहेत, माझं काही सामान आहे, तुम्ही एवढ्या जोरामध्ये ते सगळं करू नका. परंतु ते सैनिक काही ते ऐकेना. आणि जेव्हा त्यांना तो राग अनावर झाला त्या बाईला, तेव्हा त्या अचानक असं म्हटल्या की मला माहिती आहे तुम्ही हे सामान का चेक करताय, बिकॉज यू फील दॅट आय एम नॉट इंडियन. हे मी ऐकत होतो आणि हे वाक्य मला अजूनही लक्षात आहे. माझ्या कानामध्ये कोणीतरी शिशाचा रस ओतताय असं मला वाटलं, कारण मी नाशिकचा राहणार आहे आणि नाशिकमध्ये राहिल्यानंतर एखादा माणूस माझ्या राज्यातला नाही, तो केरळचा आहे, इतपतच भेद मी ऐकून होतो. परंतु माझ्या देशामध्ये, माझ्या देशातलं एक कोणीतरी असं म्हणतंय की तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल, माझ्या देशाच्या नागरिकांबद्दल शंका आहे. मला अत्यंत दुःख आणि आश्चर्य त्यावेळी वाटून गेलं. पण हा एक प्रसंग नाहीये. नाशिकमध्ये भोसला मिलिटरी स्कूल आहे. त्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मणिपूरचे 2 विद्यार्थी राहायचे. त्या मणिपूरच्या 2 विद्यार्थी आणि आपल्या नाशिक आणि पुण्यातल्या काही विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचं भांडण झालं. ते स्वाभाविक आहे, वय आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा वादविवाद शक्य आहे. मारामारी झाली आणि त्या 2 मणिपूरच्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या समोर उभं करण्यात आलं. प्राचार्य म्हणाले, का तुम्ही मारलं, मारामारी का केली? तर ते 2 मणिपूरचे विद्यार्थी असं म्हटले की हे मुलं आम्हाला पिंटू म्हटले. पिंटू, मिंटू, पिंटू, चिंटू असं म्हटले. मग प्राचार्य म्हणाले, एवढं काय त्यात झालं?
तर ते मणिपूरचे विद्यार्थी म्हणाले, सर त्यांनी असं म्हटल्यानंतर वी फील दॅट वी आर नॉट इंडियन्स. हे मणिपूरचे विद्यार्थी ज्यांना मी ओळखतो, ज्यांना अनेक जण ओळखतात. एक प्रसंग असाच एका सैनिकी शाळेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनचा मुद्दा होता. फिजिकल टेस्ट चालू होती, पळणं चालू होतं आणि त्यावेळी अरुणाचल प्रदेशातले 2-3 विद्यार्थी त्या पळण्यामध्ये भाग घेत होते फिजिकल टेस्टमध्ये. आणि मग सगळ्यांचे जे सपोर्टर्स होते ते जोरजोरात आरडाओरडा करत होते पुढे जाण्यासाठी, त्यांना उत्साह वाढवत होते. जेव्हा ती रेषा जवळ आली तेव्हा माझ्या बाजूचे 2 लहान विद्यार्थी असं म्हटले, ये नेपाली या चायनीज जितेंगे. ते 2 विद्यार्थी अरुणाचलातले, आपल्या भारतातले होते, परंतु त्यांची दिसणारी चेहरेपट्टी काहीसं आपल्यापेक्षा दिसणारं थोडं वेगळेपण, याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं त्या लहान मुलांना, जे 8-10 वर्षाचे होते, त्यांच्यावरील संस्कार असे होते की असे दिसणारे चीनी असतात, असे दिसणारे नेपाळी असतात. आणि पुढे मी ज्या 10-12 वर्षाच्या वास्तव्यामध्ये तिथल्या लोकांना चीनी नेपाळी म्हटल्यानंतर त्यांना काय दुःख वाटतं याचा मी जिवंत अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे नॉर्थ ईस्टच्या स्टेट्समध्ये जेव्हा दहशतवादी कारवाया चालतात, जेव्हा त्या प्रचंड प्रमाणात चालू होत्या, असं म्हणण्याचं कारण की आता खरोखर त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झालंय, परंतु मी जेव्हा होतो तेव्हा तर त्या अत्याधिक प्रमाणात चालू होत्या, तेव्हा आम्ही भारतापेक्षा वेगळे आहोत असं त्यांची मांडणी असायची. ती सार्वत्रिक खरं म्हणजे नसायची, सामान्य माणसाला तसं वाटत नसायचं, परंतु ती जी मागणी ते करायची की आम्ही भारतीय नाही, आम्हाला भारतापासून कुठून निघायचंय, आम्हाला आमचा वेगळा देश हवा आहे. याचा अनेक कारणांच्या मध्ये एक कारण ती सांगायचे की तुम्ही आम्हाला कधीच ऍक्सेप्ट केलं नाही, तुम्ही आम्हाला कधी आमचं मानलंच नाही. आणि माझ्या 10-12 वर्षाच्या वास्तव्यामध्ये मला असे अनेक पुरावे आढळले की ज्या पुराव्यांच्या मध्ये खरोखर असं म्हणता येईल की हा जो उर्वरित भारताचा प्रदेश आहे, ज्या भारत देशाचा अभिन्न अंग सगळ्या नॉर्थ ईस्ट आणि 7 राज्य आहेत, दुर्दैवानं असं म्हणावं असं वाटतं की उर्वरित भारतातल्या भूमीनं प्रेमानं त्या मंडळींना कधीच जवळ केलं, त्यांच्याबद्दल माहिती कधी मिळवण्याचा प्रयत्न, आपल्या भावविश्वातनं आणि आपल्या मनापासून त्यांना लांब ठेवलं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणानं जो एक मानसिक दुरावा, भौगोलिक दुरावा तर होताच आहेच, पण मानसिक दुरावाही निर्माण झाला. आणि त्यातनं नॉर्थ ईस्टच्या अशांततेची जी बीज आहेत, जी अनेक कारण आहेत, त्यातलं हे एक कारण म्हणता येईल असं मला वाटतं. असाच एक अनुभव मला आला. एक जुडो चॅम्पियन मणिपूरची, जी ऑल इंडिया चॅम्पियन होती, ती मुंबईला एका स्पर्धेत आल्यानंतर तिला पोलिसांनी अडवलं. तिला सांगितलं तुझा पासपोर्ट दाखव. ती म्हणाली मी मणिपूरची आहे, मी इंडियन भारतीय आहे. परंतु पोलिसांना हे पटवायला तिला अनेक श्रम लागले, ज्यात तिला हे पटवायला लागलं की मी भारतातली मणिपूरची राहणार. आज मणिपूरच्या लोकांच्या बाबतीत हा प्रश्न येणार नाही, कारण मणिपूर म्हटलं की अत्यंत प्रकर्षानं एक नाव समोर येतं, मेरी कोम. ती मणिपूरची राहणारी. परंतु काही वर्षापूर्वी जेव्हा मेरी कोमचं नाव सगळ्यांना माहिती नव्हतं, तेव्हा मणिपूर काहीसं आमच्या लोकांनाही माहिती नव्हतं असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे ही एक मानसिक दुरावा आहे, त्याच्याबरोबर भौगोलिक दुरावा आहे, इतकं प्रचंड लांब आहे. आपल्याला जर का आपण नकाशा पाहिला तर लक्षात येईल की बंगालमधलं सिलिगुडी स्टेशन एकदा पुढे गेलो की त्या सिलिगुडी स्टेशनच्या पुढे एक चिंचोळी पट्टी आहे आणि त्या चिंचोळी पट्टीला चिकन नेक असं म्हणतात. एक अत्यंत लांब अरुंद असा एक लांबुळका पट्टा आहे, ज्या पट्टानं उर्वरित देशाला नॉर्थ ईस्टशी जोडलं जातं. आणि त्याच्यामुळे ते सिलिगुडी नेक जर का बंद केलं, आपण म्हणतो तो जर का गळा आवळला गेला, तर सहजपणानं नॉर्थ ईस्ट आपल्या देशापासून वेगळं केलं जाऊ शकतं. आणि याचं प्रत्यंतर 1962च्या चीनच्या युद्धामध्ये आलं, जेव्हा कारण त्याला असंख्य असतील, परंतु चीनची सेना ही आसाम मधल्या तेजपूर नावाच्या गावापर्यंत येऊन पोहोचली. काहीतरी चमत्कार झाला आणि तेजपूर नंतर युद्ध थांबलं आणि ती मंडळी मागे गेली. परंतु ते जर का युद्ध तसंच लांबलं असतं तर तेजपूर पासनं हे सिलिगुडी नेक, चिकन नेक हा जो भाग आहे
हा चीनी सैन्याला मात्र 18 ते 20 तासावर आलेला. आत्ता कल्पना करवत नाही, रूढार्थानं ते युद्ध आपण हरलो. आता कल्पना करवत नाही की जर का 18 तास 20 तास जर का युद्ध थांबलं नसतं तर नॉर्थ ईस्ट आज आमच्या देशामध्ये शिल्लक राहिला असतं. चीनची सीमा लागून आहे आणि आजही आपण सगळेजण माहिती आपल्याला की अरुणाचल प्रदेशातला खरोखर काही भाग चीननं गिळंकृत केलेला आहेच. आणि भारतीय सैन्याची जर का लक्षणीय आणि अत्यंत प्रभावी उपस्थिती तिथे जर का नसती तर कदाचित तो अनेक अरुणाचलातला मोठा प्रदेश त्यांनी गिळंकृत केला असता. 15 दिवसापूर्वीची बातमी आपल्या सगळ्यांना माहिती ती अशी आहे की चीननं अरुणाचल प्रदेशचं नावही बदललंय. त्यांनी स्वतः दक्षिण तिबेट असं त्याचं नाव केलंय अरुणाचल प्रदेश. आणि वर्षानुवर्ष चीनच्या नकाशामध्ये चीन अरुणाचल प्रदेशाला आपला प्रदेश मानतच. हे मी सांगण्याचं कारण असं की आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की तो स्ट्रॅटेजिकली सामरिक दृष्ट्या किती महत्वाचा प्रदेश आहे आणि तो आपल्या देशामध्ये राहणं किती भाग आहे. एखादा देश किंवा एखादा प्रदेश जर का आपल्या देशामध्ये राहायचा असेल तर त्या ठिकाणी सैन्याची उपस्थिती पुरेशी नसते. त्या प्रदेशातल्या लोकांना जर का आपल्या देशाबद्दल ममत्व नसेल, त्यांना आपल्या देशाबद्दल प्रेम नसेल तर नुसत्या सैन्यानं तो प्रदेश हा आपल्या देशात राहूच शकत. मला अत्यंत अभिमानानं असं सांगायचं आहे की आज आसाम, मणिपूर ज्याची बॉर्डर ब्रह्मदेशाला लागते, मिझोराम ज्याची बॉर्डर ब्रह्मदेश आणि बांगलादेशाला लागते, मेघालयाची बॉर्डर बांगलादेशाला लागते, अरुणाचल प्रदेशची बॉर्डर चीनला लागते, आसामची बॉर्डर बांगलादेशाला लागते, मिझोरामची बॉर्डर बांगलादेशाला, त्रिपुराची बांगलादेशाला लागते. इतक्या इंटरनॅशनल बाउंड्रीज असून सुद्धा तो प्रदेश धडधडीतपणानं आणि अत्यंत स्वाभिमानानं, अभिमानानं, गर्वानं आमच्या देशात आहे. त्याचा अर्थ असा की त्या देशातल्या लोकांचं आमच्या भूमीवर प्रेम आहे, कारण ते भारत मातेचे सुपुत्र आहे. आणि त्यामुळे जो एक प्रचार एकेकाळी प्रसार माध्यमात चालतो सुद्धा की नॉर्थ ईस्टच्या लोकांचं कल्चर हे उर्वरित भारतापासून वेगळं आहे. असे पुरावे दिले जातात, असे रिसर्च केले जातात की ती तिथली जी जनता आहे त्यांचं रक्त, त्यांचा रेस, त्यांचा वंश कसा वेगळा आहे. परंतु ती असं लिहिणारी मंडळी, हे मी काहीशा द्वेषानंही म्हणतोय, मला सगळेजण माफही करतील, ती मंडळी आपल्या देशातल्या विविधतेला ते विविधता मानतायत, त्याचबरोबर वेगळेपण पण मानतात. आमच्या देशातली विविधता त्यात एक एकात्मता आहे. त्यामुळे प्रयत्न असा केला पाहिजे की त्या विविधतांच्या मध्ये साम्यस्थळ कोणती आहे. दुर्दैवानं आमच्या देशातली प्रचार माध्यम काही सन्माननीय अपवाद जर का सोडले तर वेगळेपणच मांडायचा प्रयत्न करतात. साधर्म्य नाही अशाच गोष्टी शोधायचा प्रयत्न करतात. मी ज्या संस्थेचं काम करतो, ज्या संघटनेचं काम करतो, ती संघटना नॉर्थ ईस्ट मध्ये सर्व राज्यांच्या मध्ये हजारो गावांच्या पर्यंत पोहोचली. आम्ही तिथे यशस्वी झालो. आम्ही तिथल्या लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवलं. आमची संस्था आणि तिथले लोक हे वेगळे राहिले नाहीत. याचं कारण आम्ही लोकांनी असा प्रयत्न केला की आमच्यामध्ये समानता काय, वैविध्याचा सन्मान करून समानता काय आहे याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. तिथे बोडो मुवमेंट चालते, बोडोलँडचं एक आंदोलन चालतं. ते म्हणतात की वी आर बोडोज, वी आर नॉट इंडियन्स. आम्हाला वेगळं व्हायचंय. मेघालय राज्य आहे, तिथं खासी समाज राहतो. मी स्वतः असं पाहिलंय, मेघालयाची राजधानी शिलाँग, त्या शिलाँगच्या काही भिंतींवर असं लिहिलेलं मी पाहिलंय, एक स्लोगन तिथं KSU खासी स्टुडंट्स युनियन नावाच्या एका संघटनेचं स्लोगन की वी आर खासीज बाय ब्लड बट वी आर इंडियन्स बाय अन ऍक्सिडेंट असं लिहिलंय. अनेक राज्यांमधल्या अशा काही त्यावेळी दहशतवादी चळवळी चालायच्या, काही प्रमाणात आजही शिल्लक आहेत. त्यांचं म्हणणंच असं आहे की आम्ही इंडियन्स नाहीच आहोत, आम्हाला फुटून निघायचं आहे. त्यांची परिभाषा असायची जी मी ऐकली आहे त्यांच्या तोंडून की इम्पेरियलिस्ट इंडिया, साम्राज्यवादी भारतानं आमच्या नॉर्थ ईस्टच्या लोकांना गुलाम केलेला आहे आणि या गुलामगिरीतनं आम्हाला मुक्त व्हायचं.
ही भाषा त्यांना कोण शिकवत आहे? एक नाव सहजपणानं घ्यायला हरकत नाही, ते चीन शिकवत. अजूनही अशा अँटी सोशल, अँटी नॅशनल एलिमेंट्स तिथं काम करतात, की त्यांना ती भाषा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड मोठं जनसमर्थन त्यांच्या मागे नाही. सर्वसामान्य माणूस जो नॉर्थ ईस्टचा राहणार आहे त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह नाही आहे की तो भारतीय आहे की नाही. परंतु जेव्हा बुलेट समोर येते, गन पॉइंट समोर येतात, तेव्हा सामान्य माणूस घाबरतो. तो त्यांना निरुपाय म्हणून असं वाटतं की सपोर्ट देतो. दिसतं जगाला ते की सगळ्यांचा सपोर्ट आहे, तसं नाहीये. ते आपल्यापेक्षा वेगळं नाही. सांस्कृतिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या ते आपल्याशी जोडलेलं आहे. त्याची 2-3 उदाहरण मी आपल्याला देतो. महाभारताशी आपण सगळेच कनेक्टेड, जोडलेले आहोत. महाभारताच्या शेकडो कथा आपल्याला पाठ आहेत. आपण त्याच्या अनेक उदाहरणं सांगतो. आपण एकलव्याचं उदाहरण सांगतो, आपण कृष्णाच्या अनेक कथा सांगतो, आणि विदुर आणि भीष्मांची उदाहरणं आपल्याला माहिती आहे. त्या क्रमामध्ये आपल्याला घटोत्कच पण माहिती आहे, जो भीमाचा पुत्र होता आणि ज्यांनी महाभारत युद्धात जर का पराक्रम केला नसता तर कदाचित पांडव सेनेला जिंकणंही शक्य नव्हतं. घटोत्कच नाव वाटलं की स्वाभाविकपणे हिडिंबा नाव आपल्याला आठवतं. इतिहासात वर्णन आपण असं करतो की हिडिंबा नावाची राक्षसी होती. तिचा पुत्र घटोत्कच, तिचा पती भीम. खरं म्हणजे ती राक्षसी होती. ती एक राजकन्या होती. हिडिंब नावाचा राजा, त्याची ही मुलगी, आणि त्यांचं जे गाव आहे हिडिंबपूर, त्याला आज डिमापूर म्हटलं जातं, जे मोठं व्यापारी केंद्र आहे नागालँड. त्या डिमापूरच्या शहरात एकदा मी गेलो. सकाळी पोहोचलो, मला संध्याकाळपर्यंत काम काही नव्हतं. खिडकीतनं पाहिलं एक मोठा पहाड होता. मी तिथल्या नागा समाजातल्या, नागालँड मधल्या एका नागा जातीच्या एका तरुणाला असं म्हटलं, त्या पहाडावर जाता येईल का आपल्याला? तो म्हणाला जाता येईल, चला. तो पहाड चढता चढता मी त्याला सहज विचारलं, कल्पना करा मी त्या सुदूर ईशान्य नॉर्थ ईस्ट मध्ये आहे, त्या नॉर्थ ईस्ट मधला तिथला नागा आदिवासी मुलगा मला बोलताना सांगतोय या पहाडाचं नाव आहे भीमकाटीला. मला मोठं आश्चर्य वाटलं की कुरुक्षेत्रातला म्हणजे हस्तिनापूर उत्तरेतला भीम या ठिकाणी कसा पोहोचला. कुतूहल तसंच काहीसं हे करत मी वरती चढलो. एक पठार लागलं, मोकळी जागा, आणि त्या मोकळ्या जागेमध्ये एक कंपाऊंड होतं पुरातत्व विभागानं केलेलं, आणि तिथं काही दगडं पडलेली होती. मी त्या मुलाला विचारलं की ही दगडं कसली आहे? तो म्हणाला ही दगडं नाही आहेत, ह्या बुद्धिबळाच्या सोंगट्या आहेत. आणि तो पुढे असं म्हणाला की आमची राजकन्या हिडिंबा आणि तिचा पती भीम इथे बुद्धिबळ खेळत असत. ही जी मी घटना सांगतोय ही 1999 सालची. महाभारत युद्ध 7,000, 10,000, किती हजार वर्षाला माहिती नाही, कमीत कमी आकडा 7,000 वर्षाचा. 7,000 वर्षापूर्वी जो भीम आणि त्याची पत्नी बुद्धिबळ खेळली असं म्हणतात, 7,000 वर्षानंतर त्या नागालँड मधल्या एका तरुणाला ती दगडं बुद्धिबळाच्या सोंगट्याच दिसत होत्या. खरं म्हणजे यापेक्षा वेगळा पुरावा देण्याची गरज नाहीये की तो नागालँड मधला आदिवासी समाज, मणिपूर मधला नागा आदिवासी समाज हा आमच्या देशाशी किती जोडला आहे, तो या भारत मातेचा किती चांगला सुपुत्र आहे, हे सांगण्यासाठी अजून वेगळ्या प्रकारच्या उदाहरणांची गरज नाही. महाभारतामध्ये आपल्याला अजून एक पात्र दिसतं, चित्रांगदा नावाचं. ही चित्रांगदा नागा समाजात, आदिवासी समाजातली राजकन्या होती आणि तिचा पती अर्जुन होता. अरुणाचल प्रदेशात तुम्ही गेलात तर एक परशुराम कुंड नावाचा एक भाग आहे, तिथे एक भीष्मक नगर आहे. असं म्हणतात तिथली लोक. याच्यावर वाद घालायचं कारण नाही, कारण कुठल्याही निमित्तानं जर का ती माणसं म्हणत असतील की भीष्म आमचा आहे, आमच्या गावी जन्माला आला, तर हे याचं स्वागत केलं पाहिजे, कारण तो आमच्या समाजाशी जोडला जातो. भीष्मक नगरमध्ये लोक म्हणतात की भीष्म आमचा आहे. अरुणाचल प्रदेशातले आदिवासी असं म्हणतात की रुक्मिणी जी श्रीकृष्णाची पत्नी होती ती आमच्या अरुणाचल प्रदेशातली राहणार. आणि हे सांगणारी मंडळी 1000 वर्षापूर्वी नव्हती, ही आज आहे. आणि त्याच्यामुळे असे अनेक उदाहरणं सांगतायत ज्यातनं सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत कट्टरतेनं महाभारताच्या काळामध्ये या देशाच्या इतिहासामध्ये ठसठसीत अस्तित्व
या नॉर्थ ईस्ट मधल्या सगळ्या आदिवासी समाजाचं राहिलेलं आहे. वेळेच्या अभावी उदाहरणं वाढवता येत नाही. माझी विनंती आपल्याला फक्त एवढीच राहील की या निमित्तानं आपण सगळेच ऐकणारे, या कार्यक्रमाला ऐकणारे आपण सगळे सुशिक्षित आहोत, या देशावर, या भूमीवर प्रेम करणारे आहोत. आणि त्याच्यामुळे माझी विनंती आपल्या सगळ्यांना अशी राहील की आपण कृपया या सगळ्या उदाहरणांचा आणि नॉर्थ ईस्टचा अभ्यास जरूर करावा. आणि त्याच्यामुळे पौराणिक दृष्ट्या महाभारताच्या काळाचा विचार केला तर असे अनेक, नरकासुराचा वध आसाममध्ये झालेला असेल. आमचा देश हा एक जेव्हा आम्ही मानतो तेव्हा एकात्मतेची जी अनेक सूत्र आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये पौराणिक दृष्ट्या आम्ही एकमेकांच्याशी बांधलेले आहोत. हे मोठं कारण आहे. कुठल्याही समाजाचा पौराणिक हा एक आधार असतो. असं कल्चर चीनला पण लाभलंय, ते आपल्या देशाला पण लाभलंय. आणि त्यामुळे जर का पौराणिक आधारांच्या दृष्टीनं मी आणि गुजरात, महाराष्ट्र आणि गुजरात, महाराष्ट्र आणि युपी, महाराष्ट्र आणि बिहार जर का घट्ट जोडलंय, तर स्वाभाविकपणे त्याच क्रमामध्ये महाराष्ट्र आणि आसाम, गुजरात आणि मणिपूर सगळे जोडलेले आहेत. आम्ही सगळे एका भारत मातेचे पुत्र आहोत असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे कितीही कोणी म्हणत असलं की तिथं नॉर्थ ईस्ट अशांत आहे, तिथं फुटीरतावादी चळवळीत आणि सगळ्यांचं लक्ष या देशापासून फुटून निघलंय, सामान्य माणूस तसा नाही. टेक्निकली जर का सांगायचं झालं तर या 7 राज्यांमध्ये मिळून जवळजवळ 170 जाती राहतात. आणि आपला देश किती विविधतेनं नटलेला आहे हे जर का अजून सिद्ध करायचं म्हटलं तर नॉर्थ ईस्ट मधल्या 7 राज्यातल्या 170 जनजाती 700 प्रकारच्या बोली भाषा बोलतात. आता हा आकडा सुद्धा उर्वरित भारतीयांना अचंबित करणारा आकडा आहे. हे कोणाला फारसं माहिती नाही. आपल्याला त्यातलं फक्त उल्फा कारवाया, बोडोलँडची चळवळ अशाच काही गोष्टी माहिती आहेत. परंतु बोडो, नागा, खासी, जयंतिया, मिझो, लुसाई, आओ, रांगफ्रा अशा अनेक जातींची नावं तिथं सांगता येतील. आपल्यापैकी अनेकांना जर काही या जातींची नावं माहिती असली तर माझ्या इतका अभिमान कोणालाही, ते जर का आपल्याला माहिती असलं तर माझ्या इतका आनंद कोणाला होणार नाही. दुर्दैवानं सामान्य माणसाला या सगळ्या गोष्टी माहिती नाहीये. त्या जाती काय, त्यांची परंपरा काय. अजून एक गोष्ट का स्पष्ट करायची झाली तर हा तिथला जो समाज आहे, हा आदिवासी समाज, तो किती शुद्ध भारतीय संस्कृतीचा विचार करतो याचं उदाहरण जर का द्यायचं झालं तर तिथल्या सगळ्या आदिवासी जनजाती समाज ज्या पूजा करतो, देवतांच्या पूजा, त्याला आपल्या भाषेमध्ये पंचमहाभूतांची पूजा. कुठल्या एका मूर्तीची तो पूजा करतो असं नाहीये. कदाचित आपल्याला तिथं सगळ्या प्रमाणात रामाची पूजा दिसेल असं नाही, सगळीकडे कृष्णाची पूजा दिसेल असं नाही, गणपतीची पूजा दिसणारच नाही. रामकृष्णाची गणपतीची पूजा करणारा म्हणजे धार्मिक समाज असं काहीच भोळसट वर्णन करता येईल, परंतु तिथं तसं नाहीये. अरुणाचल प्रदेशातला जो आदिवासी आहे तो पूजा करताना चंद्र आणि सूर्याची पूजा. मेघालयातला आदिवासी पूजा करताना तिथल्या पहाडाची पूजा करतो, तिथल्या प्राण्यांची पूजा करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या जंगलातल्या जनावरांची पूजा करतो. त्याला तशी नावं सुद्धा आहेत. पंचमहाभूतांची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा, हे आमच्या भारतीय संस्कृतीचं विशेष आहे. ज्या रामाच्या आम्ही पूजा करतो ते राम कोणाची पूजा करत, ज्या कृष्णाच्या आम्ही पूजा करतो तो कृष्ण कोणाची पूजा करत होता, तर तो कृष्ण गोवर्धनाची पूजा करत होता. आणि नॉर्थ ईस्ट मधला आदिवासी आजही त्याच गोवर्धनाची पूजा करतो. म्हणजे महाभारतकालीन जीवन आजही जगणारा जर का कोणी असेल तर तो नॉर्थ ईस्ट मधला आदिवासी समाज. आणि मग आपण शुद्ध असं मानलं पाहिजे सगळ्यांनी की नॉर्थ ईस्ट मध्ये राहणारा आदिवासी हा शुद्ध सनातनी भारतीय सांस्कृतिक जीवन आजही जगतोय, त्याला या देशापासून फुटायचं नाहीये. हे मी मुद्दाम अशा सांगतोय की फुटीरतावादी चळवळ्या ज्या कारवाया तिथं चालू आहेत त्यांचा उदो करण्याची गरज नाहीये. अशी उदाहरणं जी आपल्या देशाला त्यांच्याशी जोडतील अशी उदाहरणं समोर येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. किती वैज्ञानिक पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या रूढी आहेत
पर्यावरणाचा नाश होतोय आणि त्यासाठी अमेरिका सेमिनार्स करताय, कॉन्फरन्स करताय, समिट्स करताय, भाषण होत आहेत, पेपर पब्लिश होत आहेत. जणू काही असं वाटतं की अशा प्रकारचे पेपर पब्लिश करण्यानं पर्यावरण वाचेल. होणार नाही. पर्यावरण वाचायचं असेल तर पर्यावरणावर आपल्याला प्रेम करायचं. नॉर्थ ईस्टचा आदिवासी ते करतो. नॉर्थ ईस्टच्या आदिवासींची परंपरा अशी आहे की झाडपाल्यांना कापायला तर लागणार, कारण जीवन जगायचं आहे. परंतु पद्धती अशी की जेव्हा तिथं बीजोत्पादनाचा वेळ येते, जेव्हा मोहर लागतो झाडांना, नवीन पालवी फुटते, त्या काळामध्ये झाड तोडायचं नाही असा नियम. त्यावेळी नाही तोडायचं, कारण त्याच्याने रिप्रोडक्शन होत असतं, ते झाडांची वाढ होत असते. पुढची तर म्हणजे पद्धती फॅन्टॅस्टिक आहे. एखादं झाड जर का एखादी फांदी तोडायची असली, फुलं तोडायची असली, गवत तोडायचं असलं, तर तिथला आदिवासी पहिल्यांदा त्या गवताची पूजा करतो, त्या झाडाची पूजा करतो. आणि त्या प्रार्थनेचा अर्थ असा असतो की खरं म्हणजे तू आमची देवता आहेस, तुला तोडता कामा नाही, परंतु मला जीवन जगायचंय, मला तुझी आवश्यकता आहे. त्यामुळे सुरू आहे स्वातंत्र्याचं. तेव्हा शेकडो बलिदानी व्यक्तींची नावं आपल्या समोर उभी राहतात, जी खरोखर धन्य आहेत. नररत्नांची खाण या देशाला म्हणतात. आमच्या डोळ्यासमोर भगतसिंग येतात, सुखदेव येतात, राजगुरू येतात, नेताजी सुभाषचंद्र बोस येतात, महात्मा गांधी येतात. कोणालाही जर का सांगितलं तर एक लहान मुलगा सुद्धा एका मिनिटात 100 नावांची सहज यादी वाचून दाखवू शकतो. पण त्या 100 नावांची यादीमध्ये अभावानच आपण जर का नाशिकमध्ये कोणाला विचारलं की स्वातंत्र्याच्या विरुद्ध ज्यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला, असं गायडिंग ल्यू नावाच्या एका महिलेचं नाव आपल्याला माहिती आहे, अधिकांश उत्तर नाही असं येईल. नागालँडमध्ये छोट्याशा गावामध्ये लोंकाऊ नावाच्या गावामध्ये राहणारी गायडू नावाची एक मुलगी, जिचा भाऊ जादोनांग हा इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षामध्ये बळी पडला, त्या जादोनांगच्या नंतर तो संघर्ष 13 वर्षाच्या एका चुणचुणीत मुलीनं चालू ठेवला. तिनं 13व्या वर्षी आपल्या गावातल्या आदिवासी तरुणांची एक फौज उभारली, इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी एक किल्ला तिनं बांधला. 4 वर्ष ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडल्यानंतर तिच्या वयाच्या 17व्या वर्षी इंग्रजांनी तिला अटक केली आणि जेव्हा ती जेलमधून बाहेर आली तेव्हा ती 34 वर्षांची होती. तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कारावास भोगला, ज्यांनी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष भोगला, अशी पण नावं आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदराचीच भावना असायला हवी, आहेच आपल्याला. परंतु या देशाच्या साठी 17 वर्ष कारावास भोगणाऱ्या 17 वर्षाची एक आदिवासी मुलगी शंभूधन फंगलो नावाचा आसाम मधला वीर, राणी रोकुलियानी नावाची मिझोराम मधली एक महिला, युकिंग नांगबा नावाचा मेघालयातला एक वीर, तीरथ सिंग नावाचा मेघालयातला एक वीर, टिकेंद्रजीत सिंग नावाचे मणिपूर मधले एक वीर, ज्यांचं बलिदान घडलेलं आहे इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षामध्ये. असं आपल्याला म्हणायला लागेल की असं म्हणायला लागेल की अशी शेकडो नावं, व्यवहारात प्रॅक्टिकली शेकडो नावं, ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध 1835च्या आधी पण संघर्ष केलेला, 1857 मध्ये अशी नावं निघतात आणि थेट 1947 पर्यंत ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केलेले नागालँड मधले शेकडो वीर आहेत. एक नाव राणी गायडिंग ल्यू, जे अत्यंत अभिमानाने घेता येईल असं नाव आहे. भारत सरकारनं एकदा त्यांना पद्मभूषण दिलेला आहे, अन्यथा अनेकांना मरणोत्तर पुरस्कार मिळाले, परंतु दुर्दैवानं नॉर्थ ईस्ट मधल्या वीरांची नावं समोर आली नाही. नॉर्थ ईस्टचे अनेक अतिरेकी दल काम करतात आणि ते भारतापासून फुटून निघतात, म्हणून ते आपल्या देशातल्या अन्य राज्यांच्या मानसिक रोषाला बळी पण पडतात. रागही येतो की आमच्या देशाशी संघर्ष करतात, मलाही राग येतो, आपल्यालाही सगळ्यांना येत असणार. परंतु
हा राग आम्ही जेव्हा व्यक्त करतो तेव्हा आम्ही हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की तिथलं जे चांगलं होतं, तिथल्या ज्या लोकांनी देशासाठी संघर्ष केला, दुर्दैवानं त्यांना आपण अशा प्रकारानं कुठलाही मानाचा सन्मान नाही देऊ शकतो. त्यांना पद्मभूषण पद्मविभूषणाची अपेक्षा नाही, परंतु इतिहासात जे स्थान मिळालं पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या स्मरणात ती जी नावं राहिली पाहिजे. एका अर्थानं ती नावं दुर्दैवानं आमच्या स्मरणात नाही. ही ऐतिहासिक चूक आमच्या देशातल्या इतिहासानं स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवामध्ये नक्की सुधारली पाहिजे. ज्या सहजतेनं आमची रस्त्यांना आम्ही सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंगांची नावं देतो, ज्या सहजतेनं आम्ही महात्मा गांधींची नावं देतो, दिलीही पाहिजेत. सात्विकतेनं असं म्हणायला लागेल की त्याच रस्त्यांना महाराष्ट्रात सुद्धा आम्ही गायडिंग लिहू, शंभूधन फंगलो, टिकेंद्रजीत सिंग, यू किंग नांगबा, राणी रुपुलियानी अशी नावंही सहजपणानं दिली पाहिजे. हा गौरवशाली इतिहास आहे, परंतु कष्ट सुद्धा किती वाट्याला आले. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळजवळ 1990 सालापर्यंत सगळ्या नॉर्थ ईस्टची मिळून एक विद्यापीठ होते, एक युनिव्हर्सिटी. महाराष्ट्रात मला एक्झॅक्टली संख्या सांगताना ते 10-12 पेक्षा अधिक विद्यापीठ आहेत एकट्या महाराष्ट्रामध्ये. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष एकच विद्यापीठ आणि दुसरं विद्यापीठ मिळवण्यासाठी संघर्ष, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा मृत्यू. दुर्दैवानं आमच्याच देशातल्या एका भागाला ही राजकीय उपेक्षा सुद्धा पदरात पडली. आणि जेव्हा जर काही जणांना असं वाटत असेल की वी आर इंडियन्स बाय अन ऍक्सिडेंट, त्याला जी अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये हे एक कारण आहे की दुर्दैवानं नाही त्याच्यामध्ये हे सगळं झालं. आणि त्याच्यामुळे तो एक आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे की स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट भाग आहे. तावांग नावाचा जो भाग जिथं आता वारंवार त्याचं नाव येतं, अरुणाचल प्रदेश चीनच्या बॉर्डरला, अनेक वर्ष आपल्या भारतीय सैन्याला तिथं जाताना खेचरांचा आधार घ्यायला लागायचा. तिथपर्यंत गाडी नाही जाऊ शकायची. आज काही प्रमाणात जाते, परंतु जर का आपण त्या तावांगला गेलो आणि तिथल्या बॉर्डरवरून आपण जर का चीनकडे पाहिलं, जी खूपच जवळ आहे, नजदीक आहे, तिथपर्यंत मात्र रस्ते पोचलेले तेव्हा सुद्धा आपल्याला दिसायचे. त्या सरकारला असं वाटायचं की असं जर का इथं सुविधा केला तर आपण भारतावर सहज कंट्रोल करू शकू भारताला. दुर्दैवानं तिथपर्यंत रस्ते नेण्यासाठी आम्हाला खूप काळ वाट बघायला लागली. हा कोणाच्या टीकेचा विषय नाही, अडचणीच तेवढ्या होत्या. सोपा नाहीये तो प्रदेश. जाणून बुजून अन्याय झाला असेल असं कुणालाही म्हणायचं, दुर्दैवानं काही का असे ना, पण आमचं त्या सगळ्या गोष्टींच्याकडे एखादं दुर्लक्ष. आजही संघर्ष चाललाय. कारगिलमध्ये संघर्ष होतो, चीनच्या बॉर्डरवर संघर्ष होतो. शेकडो, अगदी नाशिक मधले सुद्धा जवान कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेले आहेत. नावाच्या नावं आहेत, रोज वर्तमानपत्रामध्ये येतात, परंतु काही नावं आलीच नाही. त्यातली 2 नावं जर का सांगायची झाली तर मेघालयामध्ये किशिंग क्लिफर्ड नावाचे एक वीर होऊन गेले, जे लेफ्टनंट होते. कारगिलच्या युद्धामध्ये ते शहीद झाले. ते त्या मेघालयातलं, ते ज्या मेघालयामध्ये एकेकाळी असं लिहिलेलं असेल की वी आर इंडियन्स बाय अन ऍक्सिडेंट, त्या मेघालयातला एक वीर कारगिलमध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी धारातीर्थी पडले. नाव आपल्याला माहिती नाही. किशिंग क्लिफर्ड. नेकन झाऊ नावाचे एक मणिपूर मधले वीर कॅप्टन. मेजर बॉब काथिंग नावाचे अरुणाचल प्रदेशातले एक वीर. तुम्ही जर का मला मागितलं तर मी अशा 25 जणांची यादी माझ्याकडे तयार आहे. मी आपल्याला वानगी दाखल 3 उदाहरणं सांगितली. हे मी सांगण्याचं कारण असं की आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या नॉर्थ ईस्टची प्रसिद्धी वेगळी आहे, त्याचा इतिहास, त्याचा भूतकाळ आणि त्याचा वर्तमान काळ हा शुद्ध आणि शुद्ध भारतीय आहे, जो या देशावरच प्रेम करतो. आणि त्याच्यामुळे अशा या राज्यांच्या मध्ये काम करायला मला मिळालं, याचा मला प्रचंड अभिमान. आमच्या देशाला अभिमान वाटावा अशी पण अजून काही नावं आहेत. मेरी कोम एक नाव, आमची मेरी कोम, जी मणिपूरमध्ये जन्माला आणि तिच्या त्या क्रीडा प्रकारामध्ये पहिल्यांदाच
आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं. आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये जे मेडल्स आतापर्यंत मिळाली ती 3 डिजिट्सवर गेलेले नाहीत अजून. एकूण ती 2 डिजिट मध्ये आणि त्याच्यामध्ये मेरी कोम, याचा मला अत्यंत अभिमानानं सांगायचं. तिने मेमा नावाची 13 वर्षाची एक मुलगी अरुणाचल प्रदेशातली, तिथल्या आदिवासी समाजातली, तिनं सगळ्यात कमी वयातली अशी ती महिला आहे की जिनं एव्हरेस्ट शिखर सर केलं. अंजू जेनसेप्पा नावाची एक अरुणाचल प्रदेशातली एक मुलगी जिनं एकदा नाही 3दा एव्हरेस्ट शिखर सर केलं. त्याच्यामध्ये जेव्हा ती 3ऱ्यांदा शिखर सर केलं तेव्हा ती 2 मुलांची आई होती. आपल्याला कल्पना करता येईल की किती प्रतिभा त्या सगळ्या प्रदेशातल्या लोकांमध्ये ठासून भरलेली आहे, जिचा उपयोग ते भारतासाठी करू इच्छितात. आणि त्याच्यामुळे तोही एक अत्यंत आनंदाचा विषय आपल्या सगळ्यांना आहे. मी मिझोराम आणि त्रिपुरा नावाच्या राज्यामध्ये राहिलो. आपल्या देशातल्या जो अँटी नॅशनल एलिमेंट्स तिथं काम करतात, चीन आणि तत्सम सगळ्या अँटी नॅशनल फोर्सेस मधनं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तिथं त्यावेळी घडल्या. मी ज्यावेळी त्रिपुरामध्ये काम करायचो तेव्हा तिथल्या त्यावेळी होम मिनिस्ट्रीनं असा एक आकडा प्रकाशित केला होता की त्या वर्षी म्हणजे 1998-99च्या काळामध्ये आपल्या देशामध्ये दहशतवादानं होरपळलेल्या व्यक्ती आणि मृत झालेल्या व्यक्तींची संख्या ही काश्मीरपेक्षा त्यावेळी अधिक होती. त्रिपुरामध्ये जनजीवन अस्तव्यस्त होतं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी तिथले अतिरेकी सगळ्या त्रिपुरा आणि आसाममधल्या अनेक प्रदेशांमध्ये ब्लॅक डे, काळा दिवस साजरा करायचा. त्यावेळी रस्त्यावर गाड्या फिरणं अशक्य असायचं. संध्याकाळी 5 नंतरचं ट्रॅफिक चालायचंच नाही जवळजवळ. त्यावेळी तशी स्थिती होती. मी मिझोराममध्ये काम करत असताना मिझोराममध्ये अशी काही एलिमेंट्स काम करत होते की तिथं रियांग नावाची एक कम्युनिटी, एक जाती आदिवासी समाजातली, आणि तिथं दुसरी राहणारी मिझो नावाची जाती, यांच्यामध्ये संघर्ष झाला. त्याला एथनिक क्लॅश असं म्हणता येईल. कोणीतरी तो लावून दिला संघर्ष. आणि त्या काळामध्ये या रियांग समाजाच्या 40,000 लोकांना नेसत्या वस्त्रानिशी मिझोराम मधनं बाहेर पडायला लागलं, पलायन करायला लागलं. सप्टेंबरचा महिना, प्रचंड पाऊस, मोठमोठे पहाड, 3-3, 3.5-3 हजार फूट उंचीचे पहाड. पळणाऱ्यांच्या मध्ये जिच्या पोटामध्ये 6-7 महिन्याचं बाळ आहे अशी एखादी महिला आणि जिचं वय 80 वर्ष आहे अशी पण महिला होती. ती मंडळी आजही त्रिपुरात आहे. ती परत आपल्या मिझोराम मध्ये जाऊ शकली. एवढंच आहे की ह्या सरकारला एक जमलं करायला की तिथं जाऊ शकलं नाही, परंतु त्या सगळ्यांना त्यांनी त्रिपुराचं नागरिकत्व देऊन तिथं त्यांना सेटल करायचा प्रयत्न केला. झालं असं नाही म्हणणार अजून. मी आता नुकताच तिथं जाऊन आलो, परंतु सेटल करायचा प्रयत्न केला. मी ज्या संस्थेचं काम करतो त्या संघटनेने त्यावेळी या 40,000 लोकांसाठी प्रचंड मोठं सेवा काम. त्यांच्या रोजच्या खाण्याची व्यवस्था तर आम्ही त्यावेळी करूच शकलो, परंतु त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे, त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित जाता आलं पाहिजे, यासाठी केंद्र स्तरावर सुद्धा आम्ही त्यावेळी संघर्ष केलेला आहे असं मला वाटतं. त्या काळच्या प्रचंड आठवणी, अत्यंत कटू आठवणी. किती हजार लोकांना त्यावेळेच्या तिथल्या एपिडेमिक आजारामध्ये छोट्या जागी राहत असणाऱ्या 40,000 लोकांमधल्या अनेकांना त्या ठिकाणी प्राण मिळतात. परंतु आमच्या सगळ्यांच्या सुदैवानं आम्ही तिथं काही शाळा सुरू केल्या. सगळ्या नॉर्थ ईस्टच्या लोकांसाठी काही वसतिगृह आम्ही सुरू केली. सगळ्या नॉर्थ ईस्ट मध्ये मिळून जी तिथल्या 5,000 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आम्ही सर्व राज्यांच्या मध्ये करतो. अभिमानानं सांगता येईल की आपल्या नाशिक मध्ये सुद्धा मेघालयातल्या मुलींसाठीचं वसतिगृह चालवलं आणि त्याचे रिझल्ट पण फंटास्टिक आहे. ज्या रियांग समाजाची मी आता गोष्ट केली, 40,000 लोकांना परत यायला लागलं, त्या रियांग समाजातली डोनीरुंग नावाची एक मुलगी, जी जेव्हा तिथून पळून आली तेव्हा जेमते 7-8 वर्षाची होती. अत्यंत कठीण परिस्थिती राहिली. ती गुवाहाटीत आली, त्यानंतर ती छत्तीसगडमध्ये रायपूरला आली, ती इथल्या वसतिगृहात शिकली, ती बँगलोरला गेली आणि आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी या विषयावरची ती पदवीधर झाली, PhD झाली. तिनं जर्मनीमध्ये जाऊन रिसर्च केलं
आणि आज ती मिझोराममध्ये आणि आसाममध्ये आपल्या बांधवांची सेवा करायला पुढे गेली. ज्या जर्मनीत तिला करोडो रुपयाची नोकरी कदाचित लागली असेल, परंतु स्वतःचा भूतकाळ तिनं लक्षात ठेवला, स्वतःचा समाज तिनं लक्षात ठेवला, संस्कार तिने असे ग्रहण केले की शिकायचं तर चांगलं, परंतु त्या शिक्षणाचा उपयोग हा आपल्याला आपल्या समाजासाठी झाला पाहिजे. अशीच छेवेले थेले नावाची एक मुलगी, छेवेले थेले, नागालँड, ती रायपूरमध्ये शिकली, आर्चरीमध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं, नागालँड पोलिसात ती नोकरीला लागली, महिला कमांडो म्हणून दिल्लीत तिचं सिलेक्शन झालं आणि त्यांचा जो बेस्ट कॅडेट असतो तो अवॉर्ड तिला मिळाला आणि त्याला पोस्टर कॅडेट म्हणतात. त्यांच्या प्रचारासाठी जे पोस्टर केलं जातं त्या पोस्टरवर कमांडोज मध्ये या छेवेले थेलेचं नाव आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून किती चांगली प्रगती ती मंडळी करतायत याची शेकडो उदाहरणं आपल्या सगळ्यांना देता येईल असं मला वाटतं. हिंदी भाषा त्यावेळी तिथं फार लोकांना यायची नाही. आजही आपल्याला असं वाटतं की हिंदी येत नसेल. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे काही जवान 15 ऑगस्टला नागालँड मधल्या एका गावातनं चालले होते. त्यांना अचानक देशभक्तीवर हिंदी गाणी ऐकू आली. त्या गाण्यांचा माग काढत काढत जेव्हा ते त्या एका पहाडातल्या छोट्या शाळेत पोहोचले, त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की ह्या छोट्याशा राज्यामध्ये, छोट्याशा गावामध्ये जिथं आसपास दहशतवादी कारवाया चालतात, तिथं नागालँड मधल्या त्या गावात देशभक्तीपर हिंदी गाणं कोण गातात. एक मुलगी पुढे आली, ती म्हणाली मी इथे शिक्षिका आहे, मी हिंदी भाषा शिकवते कारण मी भारतीय आहे, माझं शिक्षण हिंदी भाषेत झालंय आणि अवघड जात आहे, परंतु आमच्या राज्यातल्या लोकांना चांगलं हिंदी आलं पाहिजे आणि ते देशभक्त आहेतच, परंतु अधिक चांगली त्यांनी देशाची सेवा केली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीन, असं टेनिंग नावाच्या नागालँड मधल्या एका मुलीला वाटतं. मला अभिमान अशासाठी आहे की त्या छेवेले थेले नावाची मुलगी, टोनीरू नावाची मुलगी, त्या टेनिंग नावाच्या गावातली मुलगी, असे एक अजून एक जेले रॉंगमय नावाचा एक नागालँड मधला विद्यार्थी जो डॉक्टर झालाय. ह्या सगळ्यांचं जे शिक्षण झालं, हे शिक्षण ज्या संस्थांनी त्यांना दिलं त्या संस्थेचा मी एक अविभाज्य भाग आहे, याचा मला अत्यंत अभिमान वाटतोय. एक उपक्रम मी सांगतो, मला माहिती आहे की माझ्या बोलण्याला वेळेच्या मर्यादा, परंतु नॉर्थ ईस्ट मध्ये हा जो अरुणाचल प्रदेशातला चीनच्या बॉर्डरचा जो भाग आहे, तिथं अनेक वर्षानंतर एक उपक्रम आम्ही केला. त्याचं नाव ठेवलं आम्ही सीमांत दर्शन यात्रा. अत्यंत दुर्गम भागामध्ये जिथं जायला चालत 2-2, 3-3 दिवस लागतात, अशा चीन बॉर्डर मधल्या अरुणाचलातल्या काही गावांच्या मध्ये आम्ही मंडळी केली. त्या गावांमध्ये भेटलो जाऊन आम्ही बरोबर भारत मातेचा एक छोटासा फोटो आणि एक छोटा तिरंगी झेंडा दिला. आम्ही प्रत्येक घरामध्ये गेलो, प्रत्येकाला हात जोडून नमस्कार केला, असं सांगितलं की आम्ही अशा अशा ठिकाणून आलो आहोत आणि भेट त्यांना दिली. अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि काहींच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या बरोबर दुःख पण होतं. ते म्हणाले 1962 साली चीन आमच्या देशामध्ये, आमच्या या राज्यात आलं, आमच्या गावात आलं. त्याने असा प्रयत्न केला आम्हाला कन्व्हिन्स करायचं की तुम्ही आमचे शत्रू नाही, तुम्ही चीनचेच आहात, तुम्ही आरामात चीनमध्ये या, तुम्हाला पासपोर्टची गरज नाही. आम्हाला त्यांनी एका अर्थानं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, प्रलोभन दाखवायचा प्रयत्न केला. आम्ही नाही हरलो त्यावेळी. आम्ही भारतीय सैन्याच्या बाजूने उभं राहिलो. चीनच्या सैन्याने आम्हाला मारलं, हुसकून सुद्धा दिलं. युद्ध संपलं त्यानंतर इतक्या वर्षांना कोणाला तरी आमची आठवण. सीमांत दर्शन यात्रेचा मी एक यात्रेकरू आहे, याचा मला अभिमान. त्यातून आम्ही अनेक गोष्टी केल्या. त्या गावागावांमध्ये फिरल्यानंतर असे काही तरुण आमच्या लक्षात आले. आम्ही आल्यानंतर तिथल्या राज्यपालांना भेटून सांगितलं की इतके चांगले तरुण आहेत, इतकी चांगली क्षमता आहे. त्यावेळच्या राज्यपालांनी ते मनावर घेतलं. त्यांनी मिलिटरी जॉईन करण्यासाठीचा एक कॅम्प तिथं केला. सीमांत दर्शन यात्रेचा परिणाम असा आहे की त्यावेळी भेटलेल्यांपैकी जवळजवळ 100 अरुणाचल प्रदेशातले आदिवासी युवक आज आपल्या भारतीय सेनेचा एक हिस्सा आहे. आणि त्याच्यामुळे तिथं जागृती करण्याचा, त्या ठिकाणी शैक्षणिक आणि आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्याचा आणि तिथली प्रतिभा समाजासमोर आणून आम्हा सगळ्यांसारखीच देशाची सेवा त्यांना करायला मिळावी,
त्यांच्यावर ते दहशतवादी आहेत, ते आयसोलेटेड आहेत, ते वेगळे आहेत, त्यांचं कल्चर वेगळं आहे. हा शिक्का पुसला जावा यासाठी आपल्या देशामध्ये जे अनेक प्रयत्न चालू आहेत, अनेक जण करतायत. जशी माझी संस्था संघटना करते तशा अजूनही अनेक चांगल्या संस्था तिथे काम करतात. अभिमानानं सांगावं असं वाटेल की मी संजय कुलकर्णी, पेठे हायस्कूलचा माजी विद्यार्थी, त्या तिथल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. आणि त्याच्यामुळे तिथं काम करताना मला याचा निश्चित अभिमान होता की मी या एका अर्थानं शाळेचा विद्यार्थी. हळूहळू तिथली परिस्थिती बदलते आहे. 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी 2000 साली अनेक त्रिपुरांमधल्या गावांमध्ये जाण्यासाठी मला संघर्ष करायला लागायचा. काही गावांच्या मध्ये मी दिवसा डोळ्यात जाऊही शकायचो नाही. तिथं मिलिटरीला सुद्धा जायला भीती वाटायची. आज सुदैवानं वातावरण खुलत आहे. काही प्रमाणामध्ये त्या सगळ्या कारवायांवर कंट्रोल करायला आपलं सरकार यशस्वी ठरलं. सगळ्या झालं असं म्हणता येणार नाही, परंतु हळूहळू देशातले वातावरण बदलत आहे. उत्सुकता, कुतूहल त्याबद्दलचा आता वाढायला लागले. इन्सर्जन्सी कमी होते, टेररिझम कमी होत आहे, उत्सुकता त्या प्रदेशांबद्दल वाढते आहे. काही प्रमाणामध्ये टुरिझमही त्या ठिकाणचा वाढतो. आणि कदाचित असंच चालू राहिलं तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी सहजपणानं नाशिक मधला माणूस स्वतःचं टुरिझम प्लॅन करताना असं म्हणेल की मी उटीला चाललोय, मी मनालीला चाललोय, मी शिमल्याला चाललोय. त्याच क्रमात तो असं म्हणेल की मी गुवाहाटीला चाललोय, मी शिलाँगला चाललोय, मी तावांगला चाललोय. अभिनिवेशानं मी एक गोष्ट सहजपणानं सांगतो की तुम्हाला जर का उत्तम निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर तुम्हाला स्वित्झर्लंडला जाण्याची गरज नाही. तितकंच भरपूर जंगल, तितकाच बर्फ, तितकाच पहाड, तितक्याच मोठ्या नद्या, विश्वातलं गोड्या पाण्यातलं सगळ्यात मोठं बेट माजुली, हे सगळं तुम्हाला अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आणि त्या सगळ्या प्रदेशांमध्ये पाहायला मिळतं. आणि त्यामुळे गर्व वाटावा, अभिमान वाटावा, आमच्या देशाचा तो भाग आहे असा स्वाभिमान सगळ्यांच्या मध्ये उरात दाटून यावा, असं नॉर्थ ईस्ट आहे. अशा अनेक गोष्टी नॉर्थ ईस्ट मधल्या सांगता येतील. दैनंदिन जीवनामध्ये 10-12 वर्ष जे काही मी तिथं राहिलो त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनातला देव, त्यांच्या मनातली भारत माता जितकी मला अनुभवायला मिळाली, माझं मी भाग्य समजेन की ते भाग्य मला लागलं. आणि त्याच्यामुळे आजचा ही जो शतक महोत्सवी व्याख्यानमाला आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मला बोलवलं आणि मला माझे विचार मांडायची परवानगी दिली, मला या निमित्तानं फक्त या मंचावरनं आव्हान एवढंच करायचंय, हात जोडून विनंती पण सगळ्यांना करायची की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि आपल्या भावविश्वामध्ये हा जो 7 भगिनींचा, सप्त भगिनींचा प्रदेश आहे, एका कोपऱ्यामध्ये त्याला स्थान देऊया, त्याच्याबद्दलची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि नवीन जी पिढी आहे किमान त्यांच्या मनामध्ये असं येणार नाही की ते वेगळे दिसतात याचा अर्थ ते चीनी जपानी आहे, असं होऊ देणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांनी घ्यायला. मिझोराम मधली एक प्रोफेसर ती म्हणाली की मी जेव्हा कलकत्त्याला जाते आणि जेव्हा लोक मला म्हणतात की ही चीनी जपानी आहे, मला त्वेषानं असं म्हणावं असं वाटतं की आमच्या देशामध्ये, दक्षिण भारतामध्ये अनेक लोकांचा रंग हा काळा असतो. आमच्या देशाची विशेषता आहे, गोरे काळे सगळेच आमच्या देशामध्ये. त्यांना जर का मी निग्रो म्हटलं, त्यांना जर का मी आफ्रिकन म्हटलं तर केरळमधल्या माणसांना काय वाटतं? आणि त्यांना जर का वाईट वाटणार असेल तर तुम्ही आम्हाला चीनी जपानी का म्हणताय? का नाही तुम्हाला असं वाटतं की आम्ही सगळे एकच आहोत? आमच्या देशामध्ये विविधता आहे, खाण्यापिण्याची, वेशभूषेची, दिसण्याची पण आहे. आणि त्याच्यामुळे हा जो एक समज त्या राज्यांबद्दलचा आहे, तो समज माझ्या या बोलण्यानंतर काही प्रमाणामध्ये जरी दूर होऊ शकला तरी मी असं मानीन की माझ्या या आजच्या व्याख्यानाचा थोडा तरी काही ना काही लाभ झाला, उपयोग झाला असं मी मानीन. मी परत एकदा आपल्या संस्थेचे, माझ्या संस्थेचे, माझ्या शाळेचे आभार व्यक्त करतो. माननीय वाड सर आणि सगळ्यांचे, गुरुजनांचे आभार व्यक्त करतो की आपण आठवणीनं मला बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.
धन्यवाद सर. आपण अतिशय उगवत्या शैलीमध्ये आणि सर्वच ईशान्येकडील भारत हा जो आमच्यासाठी अतिशय नवखा असा विषय होता, त्या विषयाच्या माध्यमातून ईशान्येकडे असणारा जनजाती समाज आणि पश्चिमेकडे असणारा जनजाती समाज यामध्ये जो काही फरक आहे तो या ठिकाणी तुम्ही आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. सर, तुमचं जे संस्थेच्या माध्यमातून चालणारं जे कार्य आहे त्या कार्याला आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आणि पेठे विद्यालयाच्या वतीने मानाचा मुजराच आहे. कारण इतकं सुंदर देशभक्तीपर आणि शैक्षणिक दृष्ट्या क्रीडेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं कार्य तुम्ही प्रवासाच्या माध्यमातून करताय. संबंध देशामध्ये असणारा जो काही जनजाती समाज आहे त्या जनजाती समाजाच्या सर्व चाली रीती रूढी परंपरा भाषा आणि त्यांचं असणारं वास्तविक स्वरूप याचा उलगडता इतिहास शौर्याच्या माध्यमातून पराक्रमाच्या माध्यमातून क्रांतीवीरांच्या माध्यमातून तुम्ही आमच्या समोर मांडलात त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो सर. आणि यानंतर आजच्या ऑनलाईन व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पेठे विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री बदादे सर यांनी करावे ही नम्र विनंती. नमस्कार. आजचे आपले व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय श्री संजयजी कुलकर्णी हे आजच्या व्याख्यानमालेस उपस्थित राहिले. त्यांनी ईशान्येकडील भारताविषयी आपले अनुभव, त्या प्रदेशातील भूभाग, जनजीवन हे वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला सांगितले, सखोल असे मार्गदर्शन केले. सर, आज आपण आपल्या सोप्या भाषेत हे व्याख्यान गुंफले त्याबद्दल संस्था व शाळा परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. या व्याख्यानमालेच्या नियोजनाबाबत सदैव मार्गदर्शन करणारे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व आजी माजी विद्यार्थी, पालक, संस्था हितचिंतक या सर्वांचे मी आभार मानतो व थांबतो. धन्यवाद.